तुम्ही नगरसेवक होतात त्यावेळेस तुम्ही काय काय कामं केली तुमच्या प्रभागामध्ये? मी ज्यावेळेला राजसाहेबांनी मला निवडणुकीमध्ये उभं केलं, तिकीट दिलं, त्यावेळेला मी माझ्या या जनतेने भरभरून मताने मला निवडून दिलं. आणि जे 20 वर्षाचे झालं नाही ते मी 5 वर्षात करून दाखवलेले आहे की सत्ताधारी फक्त सत्ताधाऱ्यांकडे कुठला विषय नसतो. प्रत्येक वेळेला काळा तलाव, तरण तलाव ह्याच्या पलीकडे यांच्याकडे कोणते विषय झालेले नाही. पण जे मी ह्या 5 वर्षामध्ये केलेलं आहे ते 20 वर्षात झालेलं आहे की ह्या प्रभागाचे रस्ते, ह्या प्रभागाचे पाण्याची समस्या, ह्या प्रभागामध्ये जे उद्यानं आहेत की नळ गटार रस्ते हे तर सगळेच बनवतात. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या पक्षामध्येच नवनिर्माण आहे की नवनिर्माण की जेणेकरून मी गोदरेज परिसरामध्ये 3 एकरमध्ये गार्डन बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये जॉगिंग ट्रॅक, ज्येष्ठ नागरिकांना ध्यान करता, जॉगिंग ओपन जिम, चेस पार्क, ओपन जिम असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्या लवकरात लवकर 2-4 महिन्यामध्ये मी लोकार्पण करू. त्यानंतर एक फुलपाखरू उद्यान मी वाडामध्ये बनवतोय की तो आतापर्यंत आपली मुलं किंवा आम्ही आतापर्यंत फुलपाखरू पकडलेली आहेत, पण आपल्या ज्या मुलांना की आपण कुठंतरी टी व्हीमध्ये किंवा पुस्तकात आपल्या फुलपाखरू दिसतात, पण मी ते प्रत्यक्षात आपल्या या लहान मुलांना स्वामी समर्थाच्या मठाची ते फुलपाखरू उद्यान बनवणार आहे. त्यानंतर शाळा की मराठी शाळेमध्ये मुलं आपली जमिनीवर बसवत होती. मी ज्या वेळेला निवडून आलो त्यावेळेला सर्व शिक्षा अभियानातून 70 लाख रुपये निधी मंजूर करून एक सुसज्ज अशी G+2ची इमारत उभी केलेली आहे. आणि याच्या पलीकडं गौरीपाडा तलाव जो सत्ताधाऱ्यांना 20 वर्षापासून विसर पडलेला तो तलाव होता की त्या परिसरामध्ये लाखो गणपतीचं विसर्जन, तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मी नगरसेवक निवडून आल्या मी त्या तलावाचं सुशोभीकरण केलं. त्या साईडला रोड बनवले, रोडच्या साईडला तलावाच्या एक साईडला मी लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यान बनवले. अजून खूप काही 5 वर्षात काही होणार नाही. आणि लोकांनी 5 वर्ष दिली की मी नक्कीच ह्या 20 वर्षाचे झालेलं आहे. आणि कालच आमच्या राजसाहेबांनी जी चित्रफित दाखवलेली आहे की तसं नाशिकमध्ये आपल्या परिसरात नाशिकला बघायची गरज नाही की आम्ही हे कल्याण शहरामध्ये बनवून दाखवू. तुम्ही आतापर्यंत म्हणजे कामं वगैरे केली तर आहेत, आता निवडून आल्यानंतर तुम्ही कोणती कामं करणार आहेत? जे अर्धव प्रकल्प राहिलेले आहेत, उद्यान आहेत, कामगार कल्याण केंद्र आहे, वसतिगृह आहे, असे शासनाचे खूप छोटे मोठे जे प्रोजेक्ट आहेत ते 5 वर्षात पूर्ण करून लोकार्पण करणार. आता प्रचारार्थ फिरता लोकांचा प्रतिसाद तुम्हाला काय वाटतंय? आता मी सांगण्यापेक्षा पाहता की ही एवढी जी जनता आहे हे सगळे माझ्या वार्डातलेच आहे. आम्ही कुठल्याही प्रकारचे भाड्याची माणसं आणलेली आहेत. ही माझे नागरिक आणि माझे मतदारच माझ्या सोबत आहेत. त्यामुळे विरोधकांच्या पोटात गोळा आलेला आहे. आता उल्हास भोईर म्हणजेच विकास एवढंच बस आहे. महाराष्ट्र